आपण जॉईन झालं नसेल त्याला लक्षात येईल. आता यामध्ये आपण त्रिपदी घेतलेली आहे. इथं काही नाहीये. एक्स वर्ग वजा 15x अधिक 54 असं गणित आहे. एक्स ला सहगुणक काय दिलेलं दिसत नाही, तो 1 असतो. इथं 1 हे लक्षात ठेवायचं. एक्स चा वर्ग वजा 15x अधिक 54. मग या 54 या 1 ला गुणायचं. हा पण धन आहे, हा पण धन आहे. म्हणजे अधिक 54चे असे दोन अवयव पाडायचे. बघा, असे दोन अवयव पाडायचे की ज्याची बेरीज किंवा वजाबाकी, बेरीज किंवा वजाबाकी ही किती आली पाहिजे? मधल्या पदा एवढी आली पाहिजे. म्हणजे वजा 15 एवढी आली पाहिजे. मग आता बघा, 54चे अवयव बरेच पडतात. 54 एके 54, 27 दुने 54, 9 सक 54, अशा अवयव त्याचे बरेच पडतात ह्या 54चे. मग त्यामध्ये आता आपण बघायचे 27 दुने 54, 27 मध्ये 2 मिळवले काय आणि वजा केले तर काय, तर 25 जातात. पण ते 15 होऊ शकत नाही. परंतु मी जर या ठिकाणी 9 घेतला, या ठिकाणी 6 घेतले, यांचा गुणाकार मला काय आला पाहिजे? धन 54. यांची बेरीज किंवा वजाबाकी ही वजा 15 आली पाहिजे. ही वजा 15 आली पाहिजे यामध्ये. तर आता हे आपल्याला महत्वाचं यामध्ये बेरीज किंवा वजाबाकी वजा 15 आली पाहिजे. आता ह्यामध्ये महत्वाचं बघा, ह्यात काय करायचंय सगळ्यात ह्यात. आता इथं वजा 15 येण्यासाठी मी वजा 9 घेतला, वजा 6 घेतले, यांचा गुणाकार केला. आपल्याला माहिती आहे वजा गुणिले वजा अधिक होतात. 9 सक 54 अधिक 54 आले. बेरीज मात्र वजा 15 आली. म्हणजे मी पाडलेले अवयव हे अतिशय योग्य आहेत. मग तुम्ही साइन 9 54 म्हटला तरी चालेल, 9 सक 54 म्हटला तरी चालेल. यामध्ये म्हणजे काय गरज नाही, म्हणजे असं काय तुमचं चुकणार नाही. जर इथं 6 9 घेतले किंवा इकडे 9 घेतले, इकडे 6 घेतलं, तर ते काय चुकत नाही. ते काय पाठ करायची गरज नाही. तर मुली इथं पाठ करत बसतात. तर ही फक्त पद्धत लक्षात घ्या, ही महत्वाची. या पद्धतीने अवयव पाडायचे आणि इथं लिहायचं वजा 15 या पद्धतीने. हे लिहायला विसरायचं नाही. तुम्हाला हे माहिती आहे, असे अवयव दाखवलेत, पण हे पुढे लिहायलाच तुम्हाला कुठं दाखवलेलं नाही. तर हे तुमच्या लक्षात ठेवा. म्हणजे हे पद्धत सोपी आहे सगळ्यात, पुस्तकापेक्षा, गाईडापेक्षा, बाकी सगळ्यांपेक्षा कुठंच असे दिलेले नाही. तर सोप्या पद्धतीने की आपल्याला काय करायचं की असे दोन अवयव पडायचे ज्यांचा गुणाकार 54 आला पाहिजे, परंतु बेरीज किंवा वजाबाकी काय आली पाहिजे? वजा 15 आली पाहिजे. मग आता इथं मी अवयव पाडणार, तर इथे 1 ची मला काय द्यायची गरज नाही. एक्स वर्ग वजा 9x वजा 6x अधिक 54 बरोबर 0. आता मी जे अवयव पाडले, आता आपल्याला माहिती आहे ह्याच्या पुढचं महत्वाचं, यांच्या जोड्या पाडायच्या. जोडी म्हटली की दोघांची जोडी पडते, म्हणून इथं आपण त्याला अंडरलाईन करू. ह्याची जोडी ही आहे, ह्याची जोडी ही आहे. आपण त्याला अंडरलाईन केलं आपल्याला समजण्यासाठी. मग यातनं कॉमन काय निघते बघायची. दोघांच्या मध्ये सामायिक घटक बघायचा, दोघांच्यातला सामायिक घटक बघायचा. मग याच्यामध्ये एक सामायिक घटक आहे एक्स कंसात एक्स वजा 9. म्हणजे मी जर एक्स न आत गुणलं तर मला वरचं मिळते का हे बघायचं. म्हणजे बघा, इथं गुणाकार केला, एक्सचा वर्ग आला वजा 9x आले, म्हणजे मी काढलेला सामायिक घटक बरोबर आहे. आता इथं मी काय सामायिक काढणार? वजा 6 कॉमन का सामायिक काढणार. वजा 6 लक्षात घ्या, चिन्ह असेल इथं वजा 6 आहेत. मग कंसात काय राहणार आहे? एक्स वजा 9. आता गंमत बघा, बरोबर 0. आता इथं वजा 9 का आले? जर मी मगाशी काय म्हटलं तुम्हाला, जर मी ह्या वजा 6 न एक्स ह्या आतल्या कंसाला गुणलं तर मला वरच्यासारखं आलं पाहिजे, इथल्यासारखं. मग वजा 6 न इथं गुणलं तर काय येणार आहे? वजा 6x वजा 9 गुणिले वजा 6 म्हणजे 9 सक 54 अधिक 54 आले. वजा 6x अधिक 54 आपल्याला मिळालं, वजा 6x अधिक 54. म्हणजे या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं की यामध्ये आपणाला जो सामायिक घटक काढत असतो त्यानं जर गुणलं की आपल्याला वरचं पद आलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. हे आपण काढताना x वजा 9 मी का घेतला, तर वजा 6 न जर मी आत गुणलं तर मला ह्या ठिकाणी वरचा हा घटक मिळाला पाहिजे. वजा 6x अधिक 54 माझे येत आहेत. मग आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, जो सामायिक घटक निघालाय तो पहिल्यांदा लिहायचा. सामायिक घटक
जो आता यात सामायिक घटक दिसतो, दोघांच्या मधला सामायिक घटक कोणता आहे रे बा? तर यामधला दोघांच्या सामायिक घटक आहे x वजा 9. मग x वजा 9 ला आपण इथे घ्यायचं x वजा 9 हा सामायिक घटक एका कंसामध्ये घ्यायचा. x वजा 9 x वजा 6 बरोबर 0. सामायिक घटक आपण पहिल्यांदा घेतला, हा सामायिक घटक आहे तो पहिल्यांदा घेतला. मग आता आपण म्हणायचं म्हणून x वजा 9 बरोबर 0 किंवा x वजा 6 बरोबर 0. म्हणजे x बरोबर एक तर हे आता आपण समीकरण तयार केलं, म्हणजेच आपल्याला काय मिळणार? x बरोबर 9 किंवा x बरोबर 6. अशा पद्धतीने अवयव पाडायचे. पहिले सोपे आहेत की नाही दोन, नंतर थोडस जरा थोडी क्लिष्ट येतात. म्हणजे पहिल्यांदा हे समजलं की तुम्हाला पुढे समजणार आहे. आता मला सांगा, इथं कुणाला काही शंका असेल तर मला विचारा, म्हणजे मी लगेच तुमच्या शंकेचं निरसन करतो. समजलं असेल तर समजलं म्हणून सांगा, स्पष्टपणे समजलं नाही तर समजलं नाही म्हणून सांगा. मी पुन्हा सांगेन. सगळ्यांना समजलं असेल समजलं म्हणून सांगा, नसलं समजलं नाही म्हणून सांगा, निसंकोचपणे सांगा, त्यात काय लाजायची गरज नाही. हा दुर्वा सोनाने समजलंय का तुला बाळा? तर ते तिसरी स्टेप, हा ती तिसरी स्टेप तुम्ही सांगितली ना, वजा 6 मग परत कंसात x वजा 9 कसे आले? बरोबर, सांग पहिल्यापासून सांगतो. पहिल्यापासून लक्ष द्या सगळ्यांना. आता आपल्याला बरं लक्ष द्या. आता बघा, आता इथं आपल्याला कसं आहे बाळांनो, गणित कसं आहे बघा, x वर्ग वजा 15x अधिक 54. याचं हे काय सांगितलेलं आहे की अवयव, म्हणजे आता इथे गणित आपण उजळलेलं दुसरं हे करूया. अवयव पद्धतीनं याचे वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा असं आपण सांगितलं. खालील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा असं आपल्याला सांगितलं. आता यामध्ये काय असतं, पहिल्या स्टेप पासून सांगतो बघा. इथं काय असतो, इथं काय नाही तर तिथं 1 असतो. ह्या 1चा आणि ह्या 54चा गुणाकार करायचा आणि तो चिन्हासहित मांडायचा. मी मांडला काय आला? अधिक 54. याचे असे दोन अवयव काढायचे की ज्याची बेरीज किंवा वजाबाकी ही वजा 15 आली पाहिजे. बेरीज किंवा वजाबाकी. मग 54चे आपल्याला अवयव माहिती आहे. 54 एके 54, 27 जुने 54, 9 सक 54 असे आपण अवयव पाडले. मग माझ्या लक्षात आलं की 9 आणि 6ची बेरीज 15 होती, म्हणून मी इथं 9 आणि 6 घेतले. आता महत्वाचं काय, इथं वजा 15 आलं पाहिजे, म्हणून मी इथं वजा चिन्ह दिलं, इथं वजा चिन्ह दिलं. आता हे अवयव मी कसे घेतले बघा, x वर्ग. आता हे मधल्याची आपण फोड केलेली आहे, ही लक्षात घे, मधल्याची फोडल्याची. वजा 9x वजा 6x अधिक 54 असं आपण घेतलं. हे मधल्या पदाची फोड करून इथं लिहिली. कसे अवयव काढले ते इथं दाखवले. इथपर्यंत समजले सगळ्यांना? इथपर्यंत समजले का मला सांग, हे महत्वाचं काम. ठीक आहे. आता ह्यांच्या जोड्या पाडायच्या, मग ह्या दोघांच्यातनं सामायिक काय निघतं रे बाळांनो? तर x सामायिक निघतोय. आतमध्ये काय राहतोय? x वजा 9. म्हणजे आता मला सोनावणीने विचारलं जसं x न मी जर आत गुणलं तर मला वरच्या प्रमाणे आलं पाहिजे. म्हणजे x वर्ग वजा 9x येणार आहे, x न आत गुणलं तर. म्हणजे इथं जर मी गुणाकार केला बघा ना, इथं काय येणार आहे, तर x वर्ग x गुणिले x म्हणजे x वर्ग गुणिले वजा 9x म्हणजे मला वरच्या सारखं हे मिळतंय. त्यामुळे आता ते अवयव आपण पाडलेले बरोबर. आता इथं प्रश्न तिने विचारला की इथं कसं आलेलं आहे. आता ह्या दोघांचा विचार करायचा. इथं मी वजा 6 वजा चिन्हासहित 6 बाजूला घेतला, वजा चिन्हासहित 6 घेतला, वजा 6 बाजूला घेतला, हा टोटल वजा 6. मग वजा 6 जर मी आत गुणलं तर मला हे आलं पाहिजे. मग मी इथं कसं घेणार, इथे x धन घेतला तर त्याला गुणलं तर वजा 6x होणार. मग मी इथे एक धन x घेतला. आता इथं वजा चिन्हानं आत गुणलं तर वजा गुणिले वजा अधिक होतं, म्हणजे अधिक 54, म्हणून वजा चिन्ह इथं दिलं. आणि इथं 9 सक 54 x वजा 9 आलं पाहिजे. म्हणजे हे न जर वजा 6 जर मी इथं गुणलं तर मला हे मिळतं.
आता तुम्हाला एक लक्षात येईल की ज्या इथं जो कॉमन निघालाय तोच इथं जर कॉमन आला तर आपण गणित सोडवलेलं अगदी बरोबर आहे. डोळे झाकून लक्षात ठेवायचं. दोघांच्यातला कॉमन सारखा आला पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे आपली स्टेप चुकली किंवा आपली स्टेप बरोबर आहे या इथंच आपल्याला कळतं. मग x - 9 x - 9 आला. मग हा जो आपण कॉमन असतो तो पहिल्यांदा घेतो x - 9. दुसऱ्या कंसामध्ये राहिलेलं घेतो x - 6. म्हणजे ह्यानं जर मी इथं गुणलं तर हे आलं पाहिजे. बघा ना, -6 गुणिले x किती येणार आहेत? -6x. -6 गुणिले -9 69 54 वजा गुणिले वजा अधिक 54 म्हणजे -6x अधिक 54. हे वरच्यासारखं तयार झालं. म्हणजे आपण काढलेले अवयव या पद्धतीनं काढायचे की जर यांचा मी गुणाकार केला तर तुम्हाला स्टेप सारखा आला पाहिजे. या स्टेप सारखा आला पाहिजे. करायचा नाही आपल्याला गुणाकार. आपण काढलेले अवयव बरोबर आहेत का नाही हे समजण्यासाठी मी तुम्हाला सांगितलेली पद्धत आहे पुढची की जर मी इथं गुणलं तर बाबा मला हे आलं पाहिजे x वर्ग वजा 9x येते का माझं? येते. म्हणजे गणित कसं आहे स्टेप वाईज स्टेपवर अवलंबून असतो. पहिल्यांदा आपण अवयव काढले, अवयव त्यात भरले. आता अवयव भरताना यांचं लक्षात मी पहिल्यांदा स्टेपला काय घेतलं 9 आणि 6चा गुणाकार केला 9 × 54 येते वजा 9 न वजा 6ला गुणलं का वजा वजा घेतलंय तर इथं -15 आहेत म्हणजे 9 म्हणजे सारखी चिन्ह असली तर बेरीज होते. म्हणजे -9 वजा 6 जर बेरीज केली तर मला -15 मिळणार आहेत. म्हणून मी इथं वजा वजा चिन्ह दिले त्यांना -15 आणण्यासाठी. मी काय म्हटलंय की 54चे असे 2 अवयव पाडायचे 54चे असे 2 अवयव पाडायचे की ज्याची बेरीज किंवा वजाबाकी ही -15 आली पाहिजे. आता इथं 54 आहे. नेहमी काय करत असतात ह्या 54 ह्या चलाच्या त्याला गुणतात. मग इथं 1 आहे यांचा गुणाकार केला तर तो 54 आला. 54ची गुण असे 2 अवयव पाडायचे की बेरीज किंवा वजाबाकी -15 आली पाहिजे. मधल्या पदा एवढी आली पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं. मग हे कधी येईल 27 × 1 = 27 × 54 54 × 1 = 54 9 × 6 = 54 9 × 6 = 15 होत आहेत. परंतु मला 9 अधिक 9 अधिक 6 घेऊन चालणार नाही कारण मध्ये चिन्ह वजा आहे. म्हणून मी इथं वजा वजा चिन्ह दिलं -9 वजा 6 वजा 15 होत आहेत. आणि तेच मग मी खाली मांडलं x वर्ग वजा 9x वजा 6x अधिक 54 ह्या दोघांची बेरीज किती वजा 15x येते का पहा येते. या दोघांचा गुणाकार 54 येतोय का येतोय. म्हणजे मी अवयव पाडलेले बरोबर आहेत. मग ह्यांच्यातला सामायिक पहिल्या यांच्या जोड्या पाडायच्या. पहिल्या दोघांची एक जोडी दुसऱ्या दोघांची एक जोडी. मग ह्यामध्ये यातनं सामायिक घटक काढायचे. यातले जे सामायिक घटक आहे तो सामायिक काढायचा. मग ह्यामध्ये सामायिक काय आहे पहा बरं तर यातला सामायिक आहे x. मग x सामायिक काढला राहिला काय x - 9 वजा 6 कंसात x - 9 आलं सामायिक काढल्यानंतर. तो घटक पहिल्यांदा राहायचा आणि x - 6 बरोबर 0 घेतलं. आणि मग काय येणार आहे हा बरोबर चिन्हाच्या मग आपण इथं मांडलेच तुम्हाला x - 9 बरोबर 0 किंवा x - 6 बरोबर 0 मांडलं. म्हणून x बरोबर 9 किंवा x बरोबर 9 किंवा काय येणार आहे x बरोबर 6 ही आपल्याला उत्तर मिळालं. आले लक्षात सगळ्यांच्या? इथं काही शंका आहे का कोणाला? नाही सर. समजलंय? हो हो चालेल चालेल चालेल. मग ते पुसू का मग मी? हो ठीक आहे पुसूया आपण. आता आणखीन एक गणित बघूया बघा. आता हे गणित तुम्ही मला जरा सांगत चालू आहे. मी तुम्हाला विचारतो तुम्हाला समजण्या काही टॅली होईल. तुम्हाला विचारत जाऊया पुढे आपण. आता बघा आता मला तुम्ही सांगायचं गणितामध्ये आता तुम्हाला गणित देतो मी ते बघा तुम्ही. आता पुढचं गणित बघायचं. आता हे तुम्हाला समजलं या पद्धतीनं कसे अवयव पाडायचे असतात. आता यातलं पुढचं आपण गणित बघणार आहोत. सोडवणार तुम्ही? बघूया. x वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0. आता तुम्ही मला सांगायचं
सुरू करूया गणित सोडवायला. काय करायला लागेल पहिल्यांदा बघा, बोललं पाहिजे. पहिल्यांदा काय करायला लागेल, कोण सांगू शकते? बोला, आपण चर्चा करत सोडूया ना, लाजायचं काय तर. 20चे अवयव पाडायचे. येस, म्हणजे काय करायचं, आता इथं बघा, इथं काय नसतं ते काय असतो, एक. बघा, चर्चा केलं नाही की आपलं नॉलेज इम्प्रूव्ह होतं, आपल्याला म्हणजे अभ्यासात इंटरेस्ट निर्माण होतो. मग -20 आपल्याला अवयव पाडायचे. दुर्वा सांगते आमची बघा आता. तर आता आपल्याला काय करायचंय पहा बरं बाळांनो. तर यामध्ये वजा, आता इथे चिन्ह सेट घ्यायचं बाळांनो, वजा असे 2 अवयव पाडायचे की ज्याची बेरीज किंवा वजाबाकी ही मधल्या काय एक्स आहे अधिक एक्स आली पाहिजे. बरोबर, अधिक एक्स म्हणजेच काय, ते सहगुणक घ्यायचं आपण, अधिक 1 चिन्हासहित उचलायचं याला. तिथं काय नसते, तिथं 1 असतो, म्हणजे अधिक 1 आलं पाहिजे. मग आता मला हे जे अवयव म्हणतात, 20 एके 20, 10 दुने 20, 5 चोक 20. आता बघा, 20 20 की 20, 20 1 मिळवला वजा केला तर काही 1 येत नाही. 10 दुने 20, 2 वजा केला अधिक केला तरी काही 20 येत नाही. 5 चोक 20, 5 चोक 20 जर मी घेतलं तर त्यामधनं वजा केला 4 तर 20 येत. आता लक्षात घ्या, यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय करायचं आपल्याला, इथं धन 1 आला पाहिजे. तुम्हाला सांगितलं बेरीज किंवा वजाबाकी, म्हणजे ह्याचा चिन्ह ह्याला द्यायचं पहिल्यांदा, आणि यांचा गुणाकार वजा आला पाहिजे म्हणून ह्याचं चिन्ह याला द्यायचं. का दिलं मी इथं चिन्ह, तर मला इथं बेरीज किंवा वजाबाकी, मी म्हटलं बेरीज किंवा वजाबाकी ही काय आली पाहिजे, धन 1 आली पाहिजे. म्हणून मी याला चिन्ह 5 ला अधिक दिलं, 4 ला वजा दिलं. यांची वजाबाकी केली तर अधिक 1 येत आहेत, यांचा गुणाकार केला तर वजा 20 येतोय. लगेच इकडं जायचं आपल्याला अवयव मिळाले की, म्हणून एक्स वर्ग अधिक 5x वजा 4x वजा 20 बरोबर 0. अशा बस. आता याच्या पुढे काय करायला लागेल, तर जोड्या पाडायला लागतील. मग जोड्या पाडताना काय करायचं, ही जोडी घ्यायची. यातला सामायिक घटक बघायचा. त्यामध्ये सामायिक घटक आहे x कंसात x अधिक 5. यामध्ये सामायिक घटक आता सगळ्यात महत्वाचं वजा 4 काम सामायिक काढला. आता वजा 4 काढता इथं पण वजा चिन्ह आहे, म्हणून वजा चिन्ह काढल्यानंतर आतमध्ये येणार x वजा वजा आपल्याला गुणाकार करताना अधिक आला पाहिजे, म्हणजे 5 चोक 20 x अधिक 5 घ्यायचं. लक्षात घ्या, वजा चिन्ह सामायिक काढलं, दोघांच्यात वजा चिन्ह म्हणून मी इथं घेतलं. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे जर मी हा वजा 4 न x अधिक 5 ला गुणलं तर मला काय येणार आहे, वजा 4x वजा 20 येणार. म्हणजे 4 न वजा 4 न याला गुणलं तर मला वरच्या प्रमाणे येतंय, म्हणजे मी काढलेलं बरोबर आहे. बघा ना, गुणून वजा 4x वजा 5 चोक 20 म्हणजे मी काढलेले अवयव बरोबर आहेत. आता मग काय करायचं, या दोघांच्या x अधिक 5 हे बोलू नका, x अधिक 5 तो पहिल्यांदा लिहायचा x अधिक 5 एका कंसामध्ये, दुसऱ्या कंसामध्ये x वजा 4 बरोबर 0. आता यांचा जर गुणाकार तुम्ही केला तर असं येतो बरं का, म्हणजे माहिती असो आपल्याला त्या ह्याच्यातलं. आता मग परत काय करायचं, x अधिक 5 बरोबर 0 किंवा मागासारखंच x वजा 4 बरोबर 0. म्हणून आता आपण म्हटलं तसं हा 5 पलीकडे ढकलायचा, हे जी x ची किंमत काढली x बरोबर वजा 5 किंवा x बरोबर हा अधिक 4 वजा 4 तिकडे गेला की अधिक 4 तो 4 ला चिन्ह दिलं नाही तरी चालेल. एखादा म्हणणार सर मी देणार नाही चिन्ह, नको देऊ बाबा, एखाद्याने दिलं चालेल, आमचं काय म्हणणं नाही. तुमच्या आहे ना, फक्त तुम्हाला समजावं म्हणून आपण सांगितलं की बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले की चिन्ह बदलतं. मग x बरोबर अधिक 4 हे झालं आपलं उत्तर. काय शंका समजते सगळ्यांना काय काय केलं? हो सर. शाबास. आता जरा थोडंसं हटके गणित बघूया आपण.
यामधलं थोडस जरा पुढचं गणित बघायचं. हे पुसू मग. हो. ठीक आहे ओके. मग हे पुसतो. आता जास्त डायरेक्टच पुसून टाकू. यानंच पुसतो, नाहीतर पुन्हा आपल्याला लागतेच. आता एक गणित तुम्हाला आहे बरं का, तुम्हाला गणित सांगतो. पुढचं तिसरं गणित आहे बघा. आता ते गणित बघा कसं दिलेलं आहे. आता तिसरं गणित बघूया आपण. आता हे गणित महत्वाचं आहे, जरासं वेगळं आहे. थोडंसं वेगळं म्हणजे काय नाही, त्यात पहिल्या ह्याला हे दिले की म्हणजे सहगुणक दिलंय 2y चा वर्ग. आता जी पहिली तर तुम्हाला दोन गणित समजली की ह्याच्यावरती ही गणित पण समजेल. अधिक 27y अधिक 13 बरोबर 0. आता बघा इथं सगळ्यात महत्वाचं, आता सगळ्यात महत्वाचं बघा, इथं 13 आहे बघा, इथं 13 आहे, इथं हा 2 आहे. यांचा गुणाकार करायचा, म्हणजे इथं 13 गुणिले 2 घ्यायचे 26. म्हणजेच मुद्दाम इथं गुणाकार तुम्हाला मांडलाय, लक्षात यावं म्हणून. म्हणजेच 2600 आपण म्हणतानाच असं म्हणायचं 2600 असे दोन अवयव काढायचे की ज्याची बेरीज किंवा वजाबाकी अधिक 27 आली पाहिजे. अधिक 27 आली पाहिजे. यामध्ये बेरीज किंवा वजाबाकी काय झाली पाहिजे? अधिक 27 आली पाहिजे. म्हणजे आपल्याला माहिती आहे आता ह्याच्यात बी 10 मिनिटं आली कसं काय एवढा पण हे चाललंय. मग याची आता बघा 26 एके 26, 26 एके 26. आता यांचा जर गुणाकार केला अधिक 26 येतोय, बेरीज केली 27 येते. लगेच ते लिहून टाका आपल्याला जे मिळालंय ते 2y चा वर्ग. हे बाबा 2y चा वर्ग अधिक 26y. एखादा म्हटलं मी इथं अधिक y घेईन पहिल्यांदा, हरकत नाही, कसंही घ्या. अधिक y अधिक 13 बरोबर 0. परत जोड्या पाडा. ह्यातनं सामायिक जास्तीत जास्त काय निघते? 2y निघतोय सामायिक. 2y कंसात y अधिक 13, 13 दुने 26. यांचा जर मी गुणाकार केला तर मला हे येतंय जोडी एवढं, या जोडीचे एवढे येते मला. अधिक आता या दोघांच्यात सामायिक काय नाही म्हणून मी 1 घेणार कंसात y अधिक 13 बरोबर 0. परत दोघांच्यात सामायिक काय येतोय? y अधिक 13 आहे, हा आणि हा आहे. त्याला एका चौका कंसात हे पात्र पहिल्यांदा लिहायचं, नेहमी याचा मान द्यायचा, दोघांच्यात कॉमन असलेलंच. किंवा 2y अधिक 1. हे बाबा इथं 0 राहिलेलं. ओके. म्हणून परत असं करायचं, y बरोबर हा अधिक 13 इकडे गेला तर तो येतो वजा 13. किंवा आता 2y चे इथं अधिक 1 आहे, मग आपण इथे एक स्टेप वाढते, 2y बरोबर वजा 1 घेतला. आता परत y तिकडे गेला, y बरोबर वजा 1/2. हे झालं आपलं उत्तर. हे किंवा हे आले लक्षात सगळ्यांच्या? काय शंका? लिहून घेतलं एवढं? नाही सर. आवरा लवकर, म्हणजे आपल्याला सोडवता येतील आणखी. आता आपले तास कंटिन्यू होणार. सुट्टी असली दिवाळीच तर तुम्ही तास बुडवायचे नाहीत. मला पण लक्षात घ्या, म्हणजे बसायला लागणार, तुम्ही पण बसायचं, म्हणजे सोडवू आपण, त्यात आपल्यालाच फायदा आहे ना. हाताकडनं गणित जातं जास्तीत जास्त, मग सोडवण्यात आपल्याला वेळ मिळतो, आनंद वाटतो. झालं की सांगा. झालं?
हो सर. बरोबर. काय आळशी प्राणी अजून उठले नाहीत? झालं. चला पुढे जाऊया. थांबला तो थांबला. आता बघा, ठीक आहे. आता आपल्याला पुढचं गणित बघूया. माझं चौथं गणित ह्यासारखंच आहे. चौथं तुम्हाला सोडवता येईल असं मला वाटतंय. थोडंसं गणित दुसरं बघूया. आता बघा, पाचवं गणित बघा. पाचवं जरा वेगळं गणित आहे. चौथं गणित आठवड्या गणितासारखंच आहे. सेम गुणाकार करायचे. 15 चौक 60. 60चे असे दोन अवयव पाडायचे की त्याचं बेरीज किंवा वजाबाकी -22 आली पाहिजे. तर ते तुम्ही सोडवू शकताय. माझ्या ते काय नाही 15 हे नाही 15 5 75. 75चे नाही हो म्हणजे बरोबर चिन्ह आहे. फक्त इथं काय करायचं, m वर्ग वजा 22m 5m वर्ग वजा 22m वजा 15 होणार बरोबर 0. आणि मग या ठिकाणी आता सांगितलं तसं की 75चे असे अवयव पाडायचे की बेरीज किंवा वजाबाकी -22 आली पाहिजे. आता ते तुम्हाला सोडवता येईल. तुम्हाला 25 त्रिक 75 3 अवयव पडतात. 3 वजा केला की येत आहेत. म्हणजे मोठ्या चिन्ह वजा 25 द्यायचं. ते तुम्ही सोडवा. गणित सोपं आहे. आता पाचवं गणित बघा. पाचवं यातलं जरा थोडस हटके गणित आहे. 2x वर्ग वजा 2x अधिक 1/2 बरोबर 0. आता ज्यावेळेस असं गणित येतं लक्षात घ्या, वर्ग समीकरणामध्ये अवयव पडताना मुलं लगेच कन्फ्युज होतात की काय करायचं. सगळ्यात सोपं आहे. लक्ष अतिशय आपल्याला एकदा बेस कळला नाही काय करायचं. ह्याचा छेदामध्ये याला काय ठेवायचं नाही. बघा सूर्यवंश आता कोण जागा झालं एवढा उशिरा, त्याला सत्कार त्याचा कोण जॉईन झालं एवढ्या उशिरा, सगळं संपल्यावरती. आता लक्षात घ्या, ह्यामध्ये आता सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगितलं काय, इथं 2 छेदात आहे. छेदामध्ये ठेवायचं नाही अवयव पडताना, त्याला घालवायचं. मग आता हे 2 कधी जातील, तर मी ह्या 2ला 2 न गुणलं तर ते 2 जाणार. परंतु वर्ग ह्या म्हणजे कधी गणितामध्ये एकाला देऊन चालत नाही, सगळ्यांना द्यावं लागतं. दिलं तर सगळ्यांना, नाही तर कोणाला नाही. म्हणून इथं आपण काय करायचं, 2 न 2x वर्गाला पण गुणायचं वजा 2 गुणिले 2x अधिक 2 गुणिले 1/2 बरोबर 0. म्हणजे ह्याला योग गेला, यांचा गुणाकार केला म्हणजेच काय येणार आहे, 4x चा वर्ग वजा 4x अधिक 1 बरोबर 0. आता आपल्याला हे मिळालंय. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता इथे यांच्यात अवयव आता ही स्टेप इकडे येते. मग आता अवयव कसे पाडायचे, 4चा आणि याचा गुणाकार करायचा. म्हणजे 4 1 4 का, तर हा 4 लक्षात घ्या. कुठले घेतलेले आपण, हा 4 घेतला, हा 1 घेतला, यांचा गुणाकार करायचा आहे. लक्षात घ्या, तो इथं मांडायचा. 4 1 4. 4चे असे 2 अवयव पाडायचे की ज्याची बेरीज किंवा वजाबाकी -4 आली पाहिजे. बेरीज किंवा वजाबाकी असं लिहूनच ठेवा, म्हणजे तुम्हाला सवय लागली की लक्षात येईल. 4चे असे 2. आता 4 कसे आलेत हे पण तुम्हाला मी दाखवले. वेगळ्या त्यात साईचा वेगळा वापर केलेला आहे. हा 4 कुठला आहे, तो 4 कुठला आहे, फरक कळतोय. मग आता आपल्याला माहिती आहे की आता आपल्याला अवयव पाडायचे. 2 दुने 4 ह्यामध्ये घेतले. समजा 2 दुने 4 वजा 2 घेतले आणि इथं वजा 2 घेतले. यांचं बेरीज केली तर -4 येतील, गुणाकार केला तर +4 येतोय.
हे अवयव पाडायला आपल्याला समजतं. एकदा प्रॅक्टिस केली की तुम्हाला समजेल हे कसं घेतलंय आणि लगेच उचलायचे आपले अवयव मिळाले की इकडे घेऊन घ्यायचं. म्हणून 4x चा वर्ग वजा 2x वजा 2x अधिक 1 बरोबर 0. पेयर पाडा. सामायिक काय निघते यातला 2x कंसात 2x वजा 1 यात काय निघत नाही ती वजा 1 कंसात 2x वजा 1 बरोबर 0. बर म्हणून आता परत 2x वजा 1 एका कंसात दुसऱ्या कंसात 2x वजा 1 बरोबर 0. हे बाबा ये ना. मग आता काय येणार म्हणून यामध्ये 2x वजा 1 बरोबर 0. बरोबर 0 किंवा हे आपण घेतलेले तेच इकडे घ्यायचं 2x वजा 1 बरोबर 0. मग आता तसंच अवयव पाडताना 2x बरोबर हा वजा इकडे घेतला अधिक 1 म्हणून x बरोबर 1/2 आलं उत्तर. किंवा आता इकडचं घ्या तसंच आहे ते 2x बरोबर 1 आला म्हणून x बरोबर 1/2 आला. हा 2 गुणिले तिकडे गेला की भागिले होतो. या पद्धतीने गणित सोडवलं. म्हणजे यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय तर मी इथला हा बेस 2 घालवला. इथं हा बेस 2 घालवला हे सगळ्यात महत्वाचं. हे